कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. खूप काम करायचंय आज, कळेल आरजे बनणं किती कठीण असतं ते. पण मी 100% प्रयत्न करणार तुम्हाला आरजे बनवून दाखवायचा. मी खूप एक्साइटेड झालेलो कारण आपल्याला पण एक नवीन संधी मिळते बोलायला. मी दिसणार नाही पण बोलणार, पण चुकीचं बोलायला नाही पाहिजे ती एवढी पण भीती पण मनात होती माझ्या. हॅलो गाईज, मी मिरची आरजे विजय, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या रेडिओ चॅनेलवरती म्हणजेच 98.3 मिरची इट्स हॉट. पण आज मिरचीचा तडका देण्यासाठी मी मिरची आरजे विजय आणि मी मिरची आरजे अनुश्री चर्चा करणार आहोत नवरा बायकोचे रुसवे फुगवे. आम्हाला माहित आहे तुमच्याकडे बरेच तडके फडके मिरचीसारखे तिखट प्रश्न असतील, त्यामुळे कुठलाच विलंब न करता सुरू करूयात आजच्या प्रश्न उत्तरांची मैफिल. आरजे विजय, माझा एक प्रश्न होता तुमच्यासाठी. जर तुमचं लग्न झालं असतं आणि तुमचं आणि तुमच्या बायकोचे वादविवाद झाले असते तर तुम्ही ते कसे सॉर्ट आउट केले असते? मी माझ्या बायकोला गुडघ्यावरती बसून गुलाबाचं फुल देऊन प्रेमाचे 3 शब्द बोललो असतो, आय लव्ह यू म्हणून, आणि मी तिला इम्प्रेस केली असती. बापरे वा, तुमच्या उत्तराने तर मी सुद्धा इम्प्रेस झालीये. हो, वाव, मला आवडलंय हे. तू खूप असं प्रॉपर आरजे टाइप सुरू केलंस यार. असं बोलणं झाल्यावरती म्हटलं आता गाडी आपली लागली 80चं स्पीड धरले म्हणलं. हे घाला आणि आता एक DJ गाणं प्रश्न वाजवू येणार काय? आहे. हा? हेडफोन घातलं डीजेच वाजतो का सारखा? अरे अरे, चला, आता काय प्रश्न आल्यात. आधीच इथं पायात पाय नाही, तोंडात तोंड अडकायला आले, तोंडाची बोबडी बंद व्हायली. आता प्रश्न विचारला अवघड होईल म्हटलं. हॅलो ऋषिकेशराव. हा बोला, तुमचं नाव काय पहिला ते सांगा. रत्नदीप. कुठनं बोलताय तुम्ही? भंडारा म्हणणं. हा, भंडारा जिल्हा. हा, कशात तुम्ही? आम्ही तर ठीक आहे, तुम्ही कसं आहे सांगा बरं. हे ना माझी एक गर्लफ्रेंड आहे पुन्हा. तुमची कल्पना आहे, मी काय करू? तुम्ही काय करू नका, पण तुमची थोडी मदत लागणार आहे पुढे, ऐकून तर घ्या. हा बोला. आमचं लई वर्षांपासून दफड आहे, तिचे घरचे ना काय ऐकत नाही भाऊ. मला ना तिला आता पळवून न्यायचंय, लग्नाचं वय होऊन चाललं माझं. तर तुम्ही तुमच्या आखाड्यातले 3-4 पैलवान पाठवून द्याल का आमच्या मदतीला? हो, काय ह्यासाठी पैलवान झाल्यात काय मला सांगा बरं. पुरीच्या बाबतीत नाही राव, लांबच राहतो. दुसरं काय आहे काय सांगा. दुसरं काय सांगणार, तुमच्याकडनं अपेक्षा होती राव आम्हाला काहीतरी सोल्युशन द्या आम्हाला. ह्याच्यातून बघा, त्यांच्या आई बापांना जरा रिक्वेस्ट करा. तुमचा प्रयत्न बघितलेला की मी, तुम्ही स्टेज वरती करताना, पण ते काय तुम्हाला जमलं नाही तर आम्हाला काय जमायचं ते. हा, मग आता कसं सांगा बरं, मला जमतच नाही, मी पोरींसंग बोलतच नाही जास्त करून. एक तरी पाठवा पेलवान, तुम्हीच स्वतः या ना. मग समोर बॉडीगार्ड सारखं उभं राहायचंय, बस बाकी काही नाही करायचं तुम्हाला. अहो, सगळं गाव आल्यावर मग मार खायला लागेल. एकटा का तर किती अडवायचं. तुम्ही जाशीला पळून पोरगीला घेऊन आणि मी काय वाजवत बसू का तिथं? प्रेमा खातर तेवढं तर करायला पाहिजे की नाही भावाने. प्रेमा खातीर मी तर नाही मार खाणार भाऊ कोणा. तर कोणी नाही येणार का तुमच्याकडनं? अहो, पुरीच्या मॅटर मध्ये नाही हो. दुसरा कुठला मॅटर आहे काय सांगा, येतो लगेच तुमच्यासाठी, काय बी करतो. बरं, मी काय म्हणतोय, सीमाचं तर प्रकरण हाताबाहेर चाललंय आता. मला काय वाटत नाही तुम्ही पण का मदत करून नाही राहिले. तर तुमच्या बरोबर त्या मॅडम आहेत ना, श्रुती मॅडम, हा, त्यांच्यासोबत काही म्हणजे बोलणं वगैरे करून काही आपलं बघा. आता हाय ना मग एक, आणि दुसरीकडे चाललाय. आता काय करायचं. ठीक आहे मग, आभारी आहोत. धन्यवाद. हा, थँक्यू. वा वा, काढा हेडफोन काढा. फोन मस्त. झालेला आहे. काय कसं वाटलं? अहो, हे काय विचित्र प्रश्न विचारतात. असेच येतात रेडिओ जॉकी बोलण्याचं काम, काय खायचं काम नाहीये. अहो, खरंच तर बघा की. अहो, ते डोकं मग- खातात लोक. आता खाल्लं माझं. हॅलो. हॅलो हा, भाऊ, राम राम. राम राम भाऊ. बरं ऐक, मी काय म्हणतो हा ते श्रेया दादा ते होते तिथं, त्यांच्या बरोबर ओळख असेल ना तुझी? हा, ओळखच नाही मी श्रेयस दादाले. अरे मग ते तू श्रेया दादाला ओळखतो, हा. श्रेया दादा शाहरुख खानला ओळखतात. मग हा. मला शाहरुख खान बरोबर पिक्चर करायचं आहे. मग श्रेया दादांना सांगून आपला जुगाड लावून दे ना. हो, मनी कस काय ओळख राही. मनी ओळख राहिली असती तर मी कवत ना गळ वाचतो तिकडे पिक्चर काढाले. बरं जाऊ दे, माझा बॅलन्स संपलाय. हा. मी ठेवून देतो, नंतर करतो ना. हा. 10 रिचार्ज मारलो होता ना, हा, हा. बॅलन्स संपून गेला. धन्यवाद फोन लावल्याबद्दल. गेला, संपला फोन. कोण आहे ओळखलं ना? अर्थातच तिचा चेहरा पण प्रसिद्ध आहे आणि तिचा आवाजही. लोक फक्त आवाजाचे बादशाह असतात, ती आवाजांची बादशाह आहे. येस,
मेघना एरंडे जेव्हा कुठेही असते तेव्हा प्रत्येकाला भीती असते आणि प्रत्येकाला धाकधूक असते कुठल्या आवाजात काय ऐकू येणार आहे. चल भावा सिटीचा शो आज आहे आणि मिरचीत हे सगळे भाऊ आरजे होणार आहेत. मिरचीचा मुर्गा तुम्ही ऐकला असेलच ना. सो जरा मेघनाच्या आवाजामध्ये त्यांचा आणखीन वेगळा मुर्गा करायला काय हरकत आहे. हॅलो. बोला ताई. नमस्कार दीपकजी. नमस्कार नमस्कार आरजे दीपक मिरची. आरजे मिरची मिरची आरजे दीपक. ऍक्च्युअल अर्जुन आहे. खरं अर्जुन आहे. ओरिजिनल अर्जुन आहे मॅडम. आई शप्पथ. म्हणजे त्याचे असे केस लाल लाल आहेत आणि तो खूप भारी दिसतो. तो वाला अर्जुन आहे ना. हो तोच मॅडम तोच. मला एक चिमटा काढा ना प्लीज. विजय. हा हाय. आरजे विजय मॅडम तुमचा प्रश्न सांगा प्लीज. अच्छा बाकी बोलायचं नाही का. प्रश्नच. बरं होय. आता तू म्हणतोयस ना प्रश्न तर मी आता फक्त आणि फक्त प्रश्न विचारणार. माझा नवरा माझ्याच्याने इम्प्रेस होत नाही आणि मी पण त्याच्याने इम्प्रेसच होत नाही. त्यांना एक डेट सरप्राईज करा की मॅडम. तुम्ही गुडघ्यावरती बसून एखादं गुलाबाचं फुल देण्याचा नाही प्रयत्न करून गुडघ्या खूप दुखतात माझे. आई आई गुडघ्यावर नाही बसू शकत. काय करू. मग उभा राहून पण देऊ शकताय तुम्ही. नाहीतर त्यांच्यासाठी एखादी शर्ट बिर्ट खरेदी करू शकताय मॅडम. पण मी का करू. आता नवरा तुमचा आहे मॅडम. तुमच्या यांची आवड काय माहिती का. नुसते पिळ देतात मिशांना. काय करायचं सांगा अशा माणसाचं. मग त्यांचं मिशांवरती प्रेम आहे भरपूर. मिशीशीच लग्न करायचं ना मग. मुच नाही तो कुछ नाही मॅडम. मुच नाही तो कुछ नाही. पण मग टोचतात ना. कधी टोचतात मॅडम. ते तुम्हालाच माहिती. तुमच्या मिशा आहे. अहो पण तुम्ही माझ्याकडलाच आला नाही. तुम्हाला कसे कळणार मिशा टोचायचा. नाही तुम्ही माझं काही सॉल्व्ह केलेलं नाहीये. मला काय हे पटलेलं नाहीये. विजयजी कट्टी आहे मी तुमच्याशी. कट्टी एकदम कट्टी. साफ कट्टी. तुम्ही बट्टी पण नाही केली. बाय. त्या मॅडमनी तर फोन कट केला. म्हणजे आपला एक लिस्नर केलेला आहे तर त्या लिस्नरना परत बोलवण्यासाठी तू त्या मॅडमना काय सांगशील. काहीतरी सांग बाबा. माझे लिस्नर जात आहे तिकडे मिशीच्या नादात. मॅडम प्लीज तुमचं तुम्ही नवऱ्याचं तुम्ही दोघांनी बघून सॉल्व्ह करा. कारण मला ताप होते की माझ्या मिशा तुमच्यामध्ये येतात. आरजे दीपक मिरची बरोबर. मी प्रोड्युसरची बायको आहे बरं का. हो तर आम्ही होम मिनिस्टर. आम्ही सांगू तेच. मी सांगणार तोच हिरो घ्यायचा. बरं. तर मी बोलले आपल्याला दीपकच पाहिजे भाई. हो काय वाटतं करणार ना काम. करणार 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 100%. तर मी काय बोलते आपण आता आम्हाला दिसत नाही आहात तुम्ही. शूट नाही करू शकत तर फक्त रेकॉर्ड करून ठेवते. तुमची परमिशन आहे ना. परवानगी आहे ना. रेकॉर्ड करू चालेल. करा 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 बिंदास करा रे. हा. तर वाक्य आपण असं घेऊया. रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते नाम है शहनशाह. हा असं आपण एक घेऊया का. आणि ते मराठीमध्ये ना तुम्ही मला बोलवून दाखवा बरं का. पहिलं तुम्ही हेच वाक्य मराठीमध्ये चिडून बोला. चिडून. नात्यात तर मी तुझा बाप आहे. कारण नाव आहे माझं दिप्या. खरं सांगा हे कोण बोलत होतं आता. मी मिरची आरजे डीके भाऊ. वाव फार फार सुंदर. आता जरा लाडात प्रेमाने बोलून दाखवा ना. नात्यात तर मी तुमचा बाप आहे. कारण नाव आहे माझं दीपक. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.